हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आपण गीताच्या प्रगत सत्रामध्ये चर्चा करीत आहोत. पहिल्यांदा आपण पाहिलं ABCD मध्ये A फॉर असोसिएशन, म्हणजे भक्ताचा संघ कसा केला पाहिजे. आणि एक सक्सेसफुल होण्यासाठी आपण चाणक्याचे प्रिन्सिपल पाहिलं, 4 प्रिन्सिपल सक्सेस होण्याचे. तर आज आपण याच्या नंतर B येते, तर B बद्दल डिस्कस. B फॉर बुक्स. तर बुक्स किंवा ग्रंथ वाचणं खूप महत्त्वाचं असतं. कोणती बिल्डिंग जर पाया उभा करायचा असेल, समजा बिल्डिंग बांधायची असेल, तर त्याचा पाया खूप मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढी बिल्डिंग वरती असते तेवढीच बिल्डिंगचा पाया खोलवर असतो. जर पाया पक्का असेल तर बिल्डिंग बांधायला सोपं जातं किंवा ती चांगली मजबूत राहते. त्याच प्रकारे आपण अध्यात्म करीत असताना आपल्याला अध्यात्माचे जे सिद्धांत आहे ते खूप सखोलपणे आपल्याला माहीत पाहिजे. आणि जेवढं तुम्ही सिद्धांत मजबूतपणे समजून घेतात, तर जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे सामोरं जाऊन विचलित न होता त्याला सामोरे जाऊ शकतात. जसं मी नेहमी उदाहरण देत असतो, एखादं झाड दिसताना खूप हिरवंगार दिसतंय, त्याचं खोड पण मोठं दिसतंय, त्याचे पान फूल फळ सगळं हिरवागार असतंय. पण जेव्हा एखादं वादळ आलं, पाऊस आला, तर ते एकदम रस्त्यावर उमळून पडतंय, उखडून पडलं जातंय. का? तर त्याचे मुळं वरचीवर असले तर. पण ते झाडाचे मूळ जर खोल असेल तर किती वादळ वारे येऊ दे त्याला फरक पडत नाही. तर त्याच प्रकारे जो साधक सिद्धांताच्या खोलावर असतो, तर त्याच्या जीवनातले जे काही सामाजिक येऊ, पारिवारिक येऊ, आर्थिक येऊ, मानसिक येऊ किंवा शारीरिक येऊ, कोणत्याही समस्या आल्या तर तो मुळून जाणार नाही, सिद्धांत मजबूत असल्यामुळे. पण सिद्धांत मजबूत नसेल, वरचीवर तो अध्यात्म करीत राहील, तर काही काळानंतर तो भक्तीतून किंवा भौतिक जगाच्या हवेबरोबर तो असाच उखडून जाईल की तुम्हाला ते कळणार पण नाही. म्हणून ग्रंथ वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि चाणक्य एक नीतिशास्त्रामध्ये ते म्हणतात की मनुष्याचं जीवन, जो बुद्धिमान व्यक्ती त्यानं असा वेळ घातला पाहिजे. कसा वेळ घातला पाहिजे? की प्रातः दूत प्रसंगेन, मध्यास्त्री प्रसंगेन, रात्र चोर प्रसंगेन, कालम गच्छन्ति धीमता. बुद्धिमान व्यक्तींना कसा वेळ घातला पाहिजे? सकाळी सकाळी जुगार खेळला पाहिजे, दुपारा स्त्री प्रसंग केला पाहिजे, रात्री चोऱ्या केल्या पाहिजे. बुद्धिमान व्यक्तींना असा वेळ घातला पाहिजे. याचा अर्थ असा आहे का? नाही. याला म्हणतात कूटश्लोक म्हटलं जातं किंवा याचा गहन अर्थ वेगळा आहे. तर आचार्य म्हणतात, ते म्हणतात की प्रातः धूत प्रसंगेन, मध्यास्त्री प्रसंगे, रात्र चोर प्रसंगेन, कालम गच्छन्ति धीमता. बुद्धिमान व्यक्तींना असा वेळ घातला पाहिजे. सकाळी उठल्यावर महाभारतामध्ये जी गीता सांगितलेली ती सकाळी वाचन केली पाहिजे. मध्यास्त्री प्रसंगेनं, जे स्त्रीचं पात्र आहे रामायणामध्ये मंदोदरी, कौशल्या, कैकेयी असो, मंथरा असो, अहिल्या असो, तारा असो, मंदोदरी किंवा ह्या सगळ्या स्त्रियांचं जे पात्राचं वर्णन केलं ते रामायणाची चर्चा दुपारा केली पाहिजे. आणि चोरामध्ये 66 चेर कोण आहे? तर चोर आहे, तर भगवान कृष्ण आहे, त्यांचा भागवत ग्रंथ, त्याची आपण काय केली पाहिजे? चर्चा केली पाहिजे. असा वेळ बुद्धिमान व्यक्तीने घातला पाहिजे. ती म्हणून प्रभूजी प्रवचन करणं सोपं आहे, आम्हाला वेळ कुठे आहे? आठवड्यात एक सत्संग असतो तरी त्याला वेळ काढणं कठीण जात असतं. तर असा वेळ, पण हे गच्छन्ति धीमता, बुद्धिमान असा वेळ घातला पाहिजे. तर का बरं घातला पाहिजे? कारण आपल्या जीवनाचं सार तत्व कळायचं असेल तर ह्या ग्रंथाच्या माध्यमातून जीवन जगण्याची कला आणि जीवन त्यागण्याची कला आणि आपले सिद्धांत आहेत ते खूप खोलवर आपल्याला कळतील जीवनातले. आणि ते सिद्धांत प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला ते लागू करता आले पाहिजे. भक्ती ही मंदिरात नसली पाहिजे. मंदिरात तर सगळे दाखवतात किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये भक्ती दाखवणं सोपं असतं, पण जेव्हा तुम्ही व्यवहारात गेल्यानंतर व्यवहारामध्ये कसे वागतात हे ग्रंथाचं खूप मायना ठेवतात. म्हणून मी जसं गीता कोर्समध्ये सांगितलं की एखाद्या मोबाईलचं काम काय असतं, मोबाईलचा मेन पर्पज काय, कशासाठी मोबाईल निर्माण केला माहिती आहे तुम्हाला? संवाद. पण त्याचे भरपूर फायदे येतात. एक संवादच आहे का मोबाईलचा? कोणाला फोटो काढायचा असेल तर फोटो काढ, कोणाला रेकॉर्डिंग करायचं तर करू शकतात. दुसरं आणखीन काय, लोकांना कम्युनिकेशन करायचं व्हॉट्सअपद्वारे, कोणाला ईमेल करायचा असेल, पैसे पाठवायचे असेल, घ्यायचं असेल, अजून काय मोबाईलमध्ये फंक्शन्स? हो, जॉब पण होतोय. आणखीन
शादी.com हां आहे ना, हां मॅरेजचं लग्नस्थळच होतं. म्हणजे तुम्हाला सगळे मल्टीपर्पज का बरं त्यानं त्या जो कोणी निर्माण करणार होता त्याने एक पर्पज केलं, पण ते पर्पज करण्याचा मागचा उद्देश काय झाला पाहिजे की जसं जसं त्याच्यामध्ये त्या मोबाईलमध्ये काय येते आणखी फीचर्स येत असतात आणि ते फीचर का करतात मल्टीपर्पज उपयोगात आणण्यासाठी. पण ते निर्माण करताना जे केलं ते भरपूर लोकांच्या फायद्यासाठी केलं होतं आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आज 100% जीवन आपलं त्या मोबाईलवर डिपेंडेंट आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला A to Z गोष्टी भेटतात, A to Z सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. पण का बरं त्या मोबाईलचा फायदा आपल्या जीवनामध्ये तसं पाहायला गेलं, तसंच भगवंताने भगवद्गीता कशाला निर्माण केली माहिती आहे का? कारण आपल्या जसं मोबाईल मल्टीपर्पज यूजसाठी आहे तसंच गीता हे ग्रंथ आहे मल्टीपर्पजसाठी आपल्याला यूज केलेले आहेत की बाबा इकडे तिकडे तू जाऊन हातपाय मारू नको. तुम्हाला जी काही माहिती पाहिजे तर मोबाईलमध्ये तुम्ही लगेच सर्च करतात गुगलमध्ये, गुगल गुरु किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. त्याच भगवंतामध्ये की तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही जे मेन फाउंडेशन आहे ग्रंथामध्ये जा, तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटणे आणि ज्या समस्या तुम्हाला फेस करला त्याच्या समस्याचं उत्तर पण ते ग्रंथांमध्ये. पण आपण काय केलं, भारतीय लोकांचं दुर्दैव असं आहे की ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात कपाटामध्ये, एकतर ते कधी काढतात पारायण असेल काढतात पण वाचत कोण नाही आहे. म्हणून तुकाराम महाराज आता गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हे 2 ग्रंथ वाचले पाहिजे. आता एवढे ग्रंथ का दिले प्रभूजी, माईक तिकडे लांब ठेव जरा. एवढे ग्रंथ का दिले तर एवढे ग्रंथ देण्याचं एकमेव कारण असं की आपली तेवढी क्षमता नाही आहे किंवा आपण त्याला समजू शकत नाही, म्हणून आपल्या भगवंताच्या विशेष कृपेने आपल्याला काय केलेलं आहे त्या ग्रंथाचा सार रूप नाही का आपल्याला गीता आणि भागवत दिलेले. आणि हे 2 ग्रंथ वाचलं तर तुम्हाला दुसरं वाचण्याची गरज नाही. कारण की शास्त्री भगवद्गीतामध्ये सर्वोपनिषदो गाव दोग्धा गोपालनंदना पार्थ वचा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. ते काय म्हणतात, सर्वोपनिषदो गाव, सर्वोपनिषद गावलं म्हणजे सगळ्या 104 वेद 18 पुराण 108 उपनिषद हे वाचन केलेलं तर माणसाची बुद्धी भ्रमित होऊ शकते किंवा त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. पण त्या उपनिषदाची तुलना कोणाशी केलेली आहे, गायीशी केलेली आहे. आणि दोग्धा गोपालनंदन त्याचा गवळी कोण झालेला आहे तर भगवान कृष्ण झालेला आहे. आणि त्या गायीचं वासर कोण झालेलं आहे, पार्थवत्सा सुधीर भोक्ता, त्या गायीचं वासर कोण झालं अर्जू झालंय. आणि जे दूध काढले त्या उपनिषद रूपी गायीचं दूध काय काढलेलं आहे, गीता अमृतम महत. गीता अमृत 4 प्रकारचे अमृत असतात. एक म्हणजे चरणामृत, तुम्ही अभिषेकाला कधी गेलात तर चरणामृत पितात. दुसरे नामामृत, जप करतो ते नामामृत म्हटलं जाते. तिसरे अमृत जे स्वर्गालोकामध्ये भेटते. आपलं कुंभमेळा होतो नाशिकला, तर कशामुळे करतात लोक कुंभमेळ्यामध्ये, तर तिथे अमृत भेटावं म्हणून करतात. पण अमृत हे सुद्धा भगवतकथेबरोबर तुच्छ आहे. जसं शास्त्रामध्ये 2 उदाहरणं आहेत. किंवा जेव्हा सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला कथा करण्यासाठी गेले तर त्यावेळेस कथा करताना देवता म्हटले कलश घेऊन आले अमृताचा. म्हणले सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला अमृताचा कलश देतो, तुम्ही काय करा आम्हाला कृष्ण कथा सांगा. तर ते म्हटले हे सूर देवतांनो, कुठं अमृत आणि कुठे कृष्ण कथा याच्यामधला फरक आहे, मला हे नको आहे, बाजूला व्हा. आणि मग राजा परीक्षितला त्याने भागवत अमृत कथा सांगितलेली आहे. तसं गीता अमृत ग्रंथ आपल्याला या मूर्ती संसार सागरातून पार होण्यासाठी आणि शाश्वत जीवन प्राप्तीसाठी ग्रंथ आहे. आणि ह्या जगामध्ये आपण जे जीवन जगतो त्याचं मॅन्युअल कार्ड आपल्याला हे ग्रंथ आपल्याला शिकवतात. म्हणून गीता आणि दुसरं काय, सर्व वेदांत सारमे श्रीमद भागवतम इष्यते, की सर्व वेदांताचा सार काय श्रीमद भागवत ग्रंथ आहे. आणि म्हणून उपनिषद वाचायची गरज नाही, तर आपला भागवत ग्रंथ वाचला तर सगळ्या शास्त्राचा सार तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून हे 2 ग्रंथाचा सखोलपणे आपण अभ्यास केला पाहिजे, वरचीवर न करता. बरेच लोक तर 3 प्रकारचा अभ्यास असतो. एक वाचन असतं, एक म्हणजे जसं आपण पेपर वाचतो बातम्या त्याची हेडलाईन आणि मग काही काळानंतर फेकून देतो, तसं पहिलं वाचन असताना बुवा चला प्रभूजी सांगतात किंवा वाचन केलं पाहिजे, भोकंपट्टी पुढे पाठ मागे सपाट हे वाचन असतं. दुसरा अभ्यास, अभ्यास म्हणजे परीक्षा असते, थोडं समजून घेण्याचा मूड असतो. पण तिसरं स्वाध्याय, अध्ययन केलं पाहिजे की हे श्लोक
हे अध्याय माझ्या जीवनाशी कसा निगडीत आहे आणि तो अध्याय, तो श्लोक मी कसा त्याला कनेक्ट करू शकेल, हे तर कनेक्ट करू शकेल, पण इथून मला भगवंताशी कसा संबंध स्थापित करता येईल ते अध्ययन करण्यासाठी त्याला म्हणतात स्वाध्याय म्हणतात. आतापर्यंत आपण जे ग्रंथाचं वाचनच करतो, अभ्यास खूप कमी करतात आणि स्वाध्याय तो खूप कमी करतात. आणि जो कोणी गीता वाचतो ना, त्याला गीता वाचल्यानंतर त्याच्या लाईफचं पर्पज नाही क्लिअर कळतंय, त्याला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, त्याचं गंतव्य क्लिअर करतं, त्याला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही आहे. म्हणून आपल्या गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोकाचा डीपली अभ्यास केला तर तुम्हाला दुसऱ्या ग्रंथ वाचायची गरज नाही, कारण संत तुकाराम महाराज 2 ग्रंथ सांगितलेले आहेत. तर हे याच्यामध्ये दिलेले. आता शास्त्राचं का वाचन करायचं, तर ती 3 गोष्टी असतात. एक म्हणजे व्यावहारिक जीवनात आचरण करण्यासाठी. बऱ्याच वेळा जसं मी नेहमी उदाहरण देतो, तुम्ही फ्रीज वॉशिंग मशीन घेतलं आणि त्या वॉशिंग मशीनबद्दल एक मॅन्युअल बुक आलं, तुम्ही काढलं आणि ते फेकून दिलं आणि काय करतात तुम्ही तुमच्या पद्धतीनं हाताळण्याचा प्रयत्न करता, तर तुम्हाला ती चांगली सेवा भेटेल का, सर्व्हिस भेटेल का? नाही भेटणार. तर त्याच्यातली सगळी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्या मॅन्युअल कार्डमध्ये दिलेले आणि मॅन्युअल कार्डनुसार जर तुम्ही ती वस्तू हालतात तर तुम्हाला चांगली सर्व्हिस पण भेटेल. त्याच प्रकारे आपण ग्रंथ ठेवलेले आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे सुख दुःख येतं, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय, ह्या सगळ्या द्वंद्वामध्ये आपण फासलेला असतो. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विचलित होऊन जात असतो. म्हणून हे ग्रंथाचं जेव्हा वाचन केलं की आपल्या जीवनातले सिद्धांत क्लिअर होतात आणि दुसरं आपल्याला सुखी समाधानी आनंद जीवन जगण्याचे मार्ग ह्या ग्रंथामध्ये भेटते. म्हणून पहिले व्यावहारिक जीवनात आपण कसं राहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं एक तत्व आपल्या ग्रंथामध्ये. दुसरे सिद्धांत मजबूत करण्यासाठी मी त्याचं विश्लेषण केलं आहे. आणि तिसरं आपल्याला डायरेक्ट भगवान कृष्णाचे, लोक म्हणतात काश मी भगवान कृष्णाच्या वेळेस असलो असतो, तर हरकत नाही. अर्जुनाच्या वेळेस भगवंत होते, पण त्या अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं तेच ज्ञान भगवद्गीता आपल्याला डायरेक्ट भगवद्गीता या शब्दाचा अर्थ काय, भगवंताने गायलेले गीत. ह्या जगामध्ये जे पिक्चरचे गाणे गातात, कोणी खुशीसाठी, कोणी दुःखासाठी गाते, कोणाला अट्रॅक्ट करण्यासाठी गातात त्या पिक्चरच्या गाण्यामागे, पण भगवंत जेव्हा गीत गातात ते जीवांना अट्रॅक्ट करण्यासाठी गातात. ते पिक्चरचं आपलं भगवद्गीता गातात कशा, का रे बाबांनो या संसारामध्ये एक बाप कसं आपलं एक हिरोईनसाठी गाणं गातो ना, हां, आणि मग तो गाणं ऐकून ती हिरोईन पण वापस येते. तसंच भगवंत करुण आहे, ते जीवांना आपल्या मुलांच्या प्रती, अरे बाबांनो या भौतिक संसारात तुमच्या काही नाही, हे गीत ऐका ना, माझ्याकडे या. पण आपण ह्या गीताकडे काय केलं, दुर्लक्ष केलं आणि आपण नको त्याच गीतामध्ये अटकून पडलेलो होतो. तर हे डायरेक्ट, आणि म्हणून श्लोक वाचन करतात ना तुम्ही भगवद्गीता, डायरेक्ट भगवंताशी संबंध स्थापित होतो गीता. म्हणून आचार्य सांगतात जेव्हा प्रपादाचं तात्पर्य वाचतात ना तर प्रपादाशी कनेक्ट होतात तुम्ही, मला प्रपाद बोलतायत, आणि जेव्हा श्लोक वाचतात ना तर आपल्याला कळायला पाहिजे भगवान कृष्ण मला डायरेक्टली माझ्याशी बोलतायत, श्लोकाच्या माध्यमातून बोलतायत. आणि श्लोकाचा एक फायदा असा आहे की तुम्ही नुसतं उच्चारण जरी केली गीता तरी तुमच्या जीवनातले पाप नष्ट होतात. याचं एवढं महत्त्व दिलेलं आहे. म्हणून त्यासाठी आपण हे केलं पाहिजे. का बरं शास्त्राची आवश्यकता आहे, कारण शास्त्र आपल्यामध्ये 4 दोष आहेत. कारण ग्रंथ हे दोषाच्या पलीकडे आहेत आणि मनुष्य जीवन हे दोषपूर्ण आहे. मनुष्यामध्ये 4 दोष असल्यामुळे त्याला 4 दोषातून मुक्त व्हायचं असेल तर त्याने ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. 4 दोष कोणते, तर पहिला दोष आहे अपूर्ण इंद्रिया. आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. आपल्याला डोळ्यानं काय पाहतात ना, कानानं पण, हे सगळे इंद्रिय ना अपूर्ण आहे. म्हणजे इव्हन जास्तीत जास्त ह्या अर्धा किलोमीटरच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, आणि पाहायचं असेल तर आपल्याला चष्मा लागतो. म्हणून हे अपूर्ण इंद्रिय असल्यामुळं ग्रंथ. दुसरं आहे मोह, भ्रमित अवस्था आहे. भ्रमित म्हणजे या जगामधला भ्रमित अवस्थे आपण जीवन जगत असतो. ज्या गोष्टी आपल्या नाही त्याला आपलं मानतो, आणि जे नाही आहे त्याला आपलं मानून नाही का दुःख मानून घेत असतो. ह्या जगातला मोह आहे. तिसरं चुका करण्याची प्रवृत्ती. नेहमी आपण काही नाही काय आपल्या जीवनात ना चुका करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्यांना फसविण्याची किंवा दुसऱ्यामध्ये दोष पाहण्याची वृत्ती जास्त आहे. तर ह्या 4ही गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आचार्य म्हणतात, कारण का बरं ते, तर अपुरुष आहे ते दोषाच्या पलीकडे, या 4 दोषाच्या पलीकडे असल्यामुळे आपल्याला नाही का ते सांगता, नाही भाऊ इथून इथे येतो,
त्यासाठी या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, याचं वर्णन केलं. आणि दुसरं प्रभुपाद म्हणतात की ग्रंथ वाचल्यानंतर 4 गोष्टी तुमच्या जीवनात होतात. एक म्हणजे आत्मशुद्धी ही ताकद भेटते. तुमचं हृदय, तुमचं जीवन हे शुद्ध होतं, पवित्र होते. बघा, जे अध्यात्माचे जीवन पालन करतात ते लोकांचा व्यवहार पण त्यांचा सौम्य असतो. वागणं, बोलणं, खाण पिण, राहण सगळं त्यांच्या जीवनामध्ये प्युरिफाय राहते. जे भक्तीत येण्याच्या पहिले आणि भक्तीनंतर आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कधी तुम्ही विचार केला नसेल, धोती कुडवता, पार नाकाच्या शेंड्यापासून तिलक लावणं, दंडवत करणं, किंवा प्रसाद खाणं, किंवा एकुण्याकाला क्लिननेसमध्ये आपल्या कितीतरी गोष्टी आपल्या जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्या का नाही. आणि जेव्हा बाह्य गोष्टी इम्प्रूव्हमेंट होतात तेव्हा आंतरिक गोष्टीसुद्धा इम्प्रूव्हमेंट होतात. म्हणून सांगायचं तात्पर्य की प्रभुपाद म्हणतात प्युरिटी इज अ फोर्स, आत्मशुद्धी ही ताकद आहे. आपल्याला ग्रंथ वाचल्यानं ताकद भेटते. कारण की जे आपल्याला आपण मायाच्या किंवा भौतिक जगाचा जो फोर्स आहे त्या फोर्सच्या विरुद्ध लढण्याची ताकद तुम्हाला भेटते. आणि तुम्हाला पहिल्या भक्तीमध्ये जो भक्ती कार्य करतो ना त्याचं वेगळंच वागणं बोलणं, त्यामुळे लोक म्हणतात नाही हा काहीतरी वेगळा व्यक्ती आहे, त्याच्या व्यवहारामुळं तो कळतो काय आहे ते. दुसरं आहे बुक आर द बेसिस, की कोणताही पाया असेल त्याचं बेसिस काय आहे, आपल्याच भक्ती पालन करतोय. म्हणून भक्ती करताना असताना मी सांगतो म्हणून ते फॉलो करा असं नाही. कारण हे जे सांगतात ते कशाच्या बेसवर बोलतात बाबा. म्हणून आपल्या जीवनात ट्रायंगल असलं पाहिजे. ट्रायंगल म्हणजे गुरु, साधू आणि शास्त्र. जे गुरु बोलतायत ते कोणा बेसवर बोलतायत, तर शास्त्राच्या बेसवर. बरं, शास्त्र बोलतायत ठीक आहे, मान्य आहे, पण त्याला याच्या पूर्ववर्ती आचरण कोणी केलं का पालन, तर साधू. मग याच्यामध्ये कोण आहेत, जनकादय, जनक ऋषी, जनक महाराज. त्याच्यानंतर कोण आहे, आशित, देवल, वेद व्यास, शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, विष्णू स्वामी, निंबार्काचार्य, अशा कितीतरी लोकांनी ह्या ग्रंथाचं वाचन केले आणि त्यांनी पालन केल्यानंतर त्या गोष्टीचा रिझल्ट त्यांना भेटलेला आहे आणि आपल्याला ते रोल मॉडेल. म्हणून जे कोणी अध्यात्म करत आहे, बरेच वेळा तुम्हाला अध्यात्मामध्ये जिकडं तुम्ही तिकडं पळतात, हवा जिकडे आणि तिकडे पळतात, पण त्या हवाच्या पळण्याच्या मागून तुमच्या जीवनात परिवर्तन होणार नाही. बाबा लोक पैसे कमवून घेणार आहेत, तुमचं मनोरंजन होईल, बाबाचे पैसे होतील, पण आपल्या जीवनातली आत्मशुद्धी वाढणार नाही. आत्मशुद्धी वाढण्यासाठी आपला जर रोग बरा करायचा असेल तर दुसऱ्यानं गोळ्या खाऊन चालणार का? किंवा वरचीवर समजा आता मला तहान लागले, मी वरचीवरच 10 लिटर 20 लिटर पाणी घेतो, तर तहान भागेल का? नाही. मला जर तहान भागवायचं असेल तर 10 लिटर बाहेर फेकण्यापेक्षा माझा 1-2 गिलासामध्ये माझी तहान भागली पाहिजे. तसं अध्यात्म बाहेरून किती करतात हे महत्त्वाचं नाही, त्या अध्यात्माला आत्मसात किती करतात आणि ते जीवनात किती उतरतात त्याच्यावर ती आत्मशुद्धी वाढते. नाही तर मोठमोठा आता चातुर्मास आहे, भरपूर कार्यक्रम होतात, लोक ऐकतात, लोक रडतात, पण प्रवचनामध्ये रडवायला काही वेळ लागत नाही. एखादी इमोशन कथा सांगितली लोक रडू शकतात, नाच गाणं पण होऊ शकतो, सगळं काही होऊ शकतं. पण जीवनामध्ये बघा, नदीचा पूर येतो वाहून जातो, पण लोकांच्या जीवनात चेंजेस होत नाही, ती शुद्ध वाढत नाही त्यांच्या जीवनात, किंवा त्यांच्या वाईट सवय सुटत नाही. म्हणजे तुम्ही जी गोळी घेतात त्याचा फरकच पडत नाही तरी तुम्ही त्या गोळ्या खातात बाबा. म्हणून प्रामाणिक ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. त्या ग्रंथाचा फायदा काय, की शास्त्र ग्रंथ हे प्रमाण आहे, बेसिस आहे, आणि जे सांगतात ते आपल्याला कसं असलं पाहिजे, की बाबा हे बोलतो ते कशात बोलतोय. जसं तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही चुका काढणार. मी कालच माझ्या प्रवचनामध्ये सांगत होतो, माझी पुतणी 7 वर्षाची आहे, तर एक दिवस मी तिला घरी गेल्यानंतर श्लोक शिकवत होतो. तर एक श्लोक शिकली, दुसरा श्लोक शिकवत असताना माझ्या उच्चारणामध्ये थोडं चूक झाल्यानंतर म्हणजे काका तुम्ही चुका करतायत बरं. म्हणलं काय ग, कुठं चूक? सर्वशे चाम नाही म्हणजे सर्वशे चाम असं म्हणले ते. म्हणून तो हाय एवढीशीच. आणि तिनं माझ्या 2-3 श्लोकामध्ये चुका काढल्या तिनं, कारण तिला ते पाठांतर झालं. तिला जर ती माहीत होतं म्हणून तिने चुका काढल्या, माहीत नसलं असतं तिने चुका काढल्या असत्या. तिला वाटलं काका जे सांगतो तेच खरं आहे, बरोबर ना. तर त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा तुम्हाला कळतं नाही हे काय बोलतात काय नाही, आणि तुम्हाला लिंक लागते. आणि जर ते अभ्यास नसेल ना, मी जे सांगतो ना ते म्हणतात खरं आहे, हे का जे सांगतात ते खरं. कारण आपला अंधविश्वास खूप आहे, आणि अंधविश्वास नाही का, अंधानुकरण नाही का भयंकर असतंय. म्हणून तुम्ही जे काही करतात ना त्याला तत्वज्ञानाचा आधार आहे. तुम्हाला विचारलं का हो सत्संगात, काय ना बाबा सगळे गावचे लोक जातात, 4 गोष्टी चांगल्या ऐकाय भेटतात,
मनाला बरं वाटतंय म्हणून जातो थोडंसं, आणि चातुर्मास आहे मग नाही. तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे, त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. नाही असं नाही, असं उद्या तिलक लावायचं का, भाऊ आम्ही तिथे सत्संगाला जातो तिलक लावतो म्हणून मी लावतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला लॉजिक आणि ग्रंथाच्या आधारावर त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. हे कधी होईल, जेव्हा तुम्हाला त्याचा अभ्यास असेल तरच तुम्ही सांगू शकाल, अभ्यास नसेल तर नाही. तर मग छोटे छोटे कोणी प्रश्न विचारले जातात. ते केरला स्टोरी आहे ना, तर ती मुलगी शेवटला, मी पाहिला नाही, आमच्या एक भक्ताने क्लिप पाठवली छोटीशी. ते म्हणतात की पप्पा तुम्ही जर हे सांगितलं असतं तर आम्ही नाही का कधीच हे गेलं नसतं. आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या ग्रंथांमध्ये, पण आपण वाचत नाही. म्हणून ग्रंथ हे प्रमाण आहे. तिसरं आहे उपयोगिता, हे तत्व आहे. आपल्याला कोणती गोष्ट उपयोगात आहे, जसं आता लॅपटॉप आहे, लॅपटॉपचे 2 कार्य आहेत. एक तर भौतिक जगामध्ये पिक्चर पाहण्यासाठी उपयोगात आता आहे. तुम्हाला प्रश्न पडला ना, साधू लोक पण लॅपटॉप वापरतात, पण तो साधू लोक याच्यामध्ये तुम्ही पहा सगळ्या भगवंताच्या PPTs आहेत, गीता, भागवत, रामायण, महाभारत, प्रवचन भरलेले आहेत. एक गोष्ट अशी अनवॉन्टेड नाही की त्याच्यात नाही, पण ती गोष्ट कशामध्ये लावलेली आहे, भगवत भक्ती. हा कॅमेरा आहे, सेल्फी काढू शकतात, पिक्चरचे गाणे रेकॉर्ड करू शकतात, पण ते प्रवचनासाठी. हा माईक कशासाठी. प्रत्येक गोष्ट भगवत सेवेत कशी संलग्न करता ही भक्ती आहे. आपल्याला काही सोडायचं नाही, आपल्याला योगी बनायचं नाही आणि भोगी पण नाही बनायचं. आपल्याला काय बनायचं आहे, उपयोगी बनायचं आहे. प्रत्येक गोष्ट भगवत सेवेत कसं संलग्न करता येईल हे महत्त्वाचं आहे. म्हणून आणि तिसरं आहे प्रचार ही ध्येय असलं पाहिजे. जे आपल्याला भेटलंय, आपल्याला जे भेटलंय ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. आणि जेव्हा हे होईल तर प्रभुपाद म्हणतात फिलॉसॉफी विदाउट प्रॅक्टिस इज द ड्राय स्पेक्युलेशन. पुन्हा एकदा रिपीट ऐका थोडं इंग्लिशमध्ये. फिलॉसॉफी विदाउट प्रॅक्टिस ड्राय स्पेक्युलेशन. म्हणजे फिलॉसॉफी नसेल आणि तुम्ही प्रॅक्टिस करीत असेल तर ते काय होईल, मेंटल स्पेक्युलेशन, तर्क वितर्क होईल. आणि प्रभुपाद म्हणतात प्रॅक्टिस विदाउट फिलॉसॉफी इज अ सेंटिमेंटल. म्हणजे प्रॅक्टिस करतात पण विदाउट फिलॉसॉफीचं करतात तर ते काय होतं, भावनिक होते. म्हणून दोन्ही करा. म्हणजे पहिले फिलॉसॉफी करा, फिलॉसॉफी ज्ञान, पण प्रॅक्टिस नाही केली तर काही अर्थ नाही. आणि दुसरं प्रॅक्टिस करताना फिलॉसॉफी नसेल तर काही अर्थ नाही. तर हे दोन्ही महत्त्वाचं आहे. फिलॉसॉफी महत्त्वाची आणि फिलॉसॉफीबरोवरती प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. भावनिक स्तरावर काहीच करू नका, सेंटिमेंटल लेवलला काही करू नका, हे प्रवत सांगतात. आणि पुढे शास्त्राचा उपयोग याच्यासाठी समजावा, दीपस्तंभ. जसं समुद्रामध्ये एखादा जहाज भटकरला असेल त्याला एक स्तंभ असतो, त्या स्तंभाला पाहून नका येत असतो. तसं आपण जर जीवन भरकटल्या भवसागरामध्ये आपण भरकट राहतो, पण आपल्याला आधारस्तंभ, दीपस्तंभ काय, ग्रंथाची तुलना केलेली. दुसरं दोरीशी तुलना केलेली शास्त्राची. जसं एखादा विरुद्ध दिशेनं, आता दारणा नदी इथं तुमच्या शेजारी, तिला पाण्याचा वेग असेल, त्याला पार करणं सोपं आहे का, नाही. पण एखादा दोरखंड दिला, पण त्या दोरीच्या सहाऱ्यानं तुम्ही ते काय करू शकतात, पार करू शकतात. तसं या जगाचा वेग एवढा पॉवरफुल आहे, मटेरियल अट्रॅक्शन एवढं पॉवरफुल आहे की तुम्ही त्याला पार नाही करू शकत या मटेरियल अट्रॅक्शनला. पण फिलॉसॉफी रूपी ग्रंथ जर असेल दोरी, तर तुम्ही त्याला सहज पार करू शकतात. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जीवनाचा अंतिम ध्येय तसं मार्ग निश्चित करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, मी काय केल्यानं काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टीची क्लिअरिटी आपल्याला गीतेमध्ये येते. म्हणून ग्रंथाचा आपण सरळ अभ्यास केला पाहिजे. आणि हे गुगल मॅप आहे, जसं आता मी टाकलं भगूरला यायचं नाशिकहून, तर मला ते गुगल मॅप बरोबर दाखवत होतं. तसं आपल्या जीवनाचं गुगल मॅप आहे ना, भगवंताकडे पोहोचण्यासाठी गुगल मॅप दिलेलं आहे. अधो श्रद्धा, तथा साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम, हे 9 स्टेप सांगितलेले आहेत. पहिले काय सांगितलेले आहे, अधो श्रद्धा. तुमची श्रद्धा कशी असेल, ती श्रद्धा मजबूत करायचं असेल तर ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. श्रद्धा जर पक्की झाली तर काय होईल, ती श्रद्धा पक्की करण्याचं माध्यम काय, तर साधुसंग. साधुसंग म्हणजे सत्संग. साधूला जाऊन हे विचारलं नाही पाहिजे की मटक्याला कोणते नंबर लावू, किंवा आणखीन काय. बरेच लोक आम्हाला विचार, महाराज मटक्याला कोणता नंबर लावू. जसं मी ते गावाला एका प्रवचनाला गेलो होतो, कोण काय प्रश्न विचारून भरोसाच नाही, वेगवेगळे प्रश्न विचारतात, त्याच्यावर वेगळा विषय होऊ शकेल. तर साधूच्या संघामध्ये असे प्रश्न विचारले पाहिजे की जीवनाचे तत्व जिज्ञासा. असं लोक बऱ्याच वेळा लोक येतात, महाराज काय सांगायचे, बायकोले ताण देतो, भांडण करते, नवरा ताण देतो, सासू. ठीक आहे, साहजिक आहे, ते होतच राहत आहे. पण कधीतरी वेदांत सूत्राचं पहिलं वाक्य, अथोत ब्रह्मजिज्ञासा केली पाहिजे. हे का बरं मला दुःख भेटतंय, आणि हे जीवनात माझी बायको, नवरा, मुलं बाळं कशानं वाढले मला,
आणि याच्यानंतर मी जाणार कुठे, त्याच्या पलीकडे कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे. ते कधीच विचारत नाही लोक, खालच्या स्तरावरच प्रश्न विचारतात. म्हणून कोण काय प्रश्न विचारतंय त्याच्यावर कळतं की त्याचा स्तर काय आहे. म्हणून साधू संघ केला पाहिजे. आणि साधूच्या संघात आल्यानंतर ढेकण्यासारखं त्याच्या बाजूला राहायचं का नाही, तर त्या साधूच्या संघामध्ये काय केलं पाहिजे, भजन क्रिया, जप केला पाहिजे. आणि भजन केल्यानंतर काय होईल, अनर्थ निवृत्ती. तुमच्या हृदयातले जे अनर्थ आहेत, कोणते अनर्थ आहेत, ज्याचा अर्थ नसलेले, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मात्सर्य, ह्या 6 गोष्टीतून तुम्ही मुक्त होता. आणि मग काय होते, अनर्थ निवृत्तीनं निष्ठा, भगवंताच्या प्रती, भक्तांच्या प्रती निष्ठा. आता अजून आपली एवढी निष्ठा नाही. आपली निष्ठा कशी आहे, मोडणं सर आहे. एखादा बॅनर पाहिले निघाले, आज इकडे कार्यक्रम, तिकडे बॅनर पाहिले तिकडे निघाले. निष्ठा आहे का आपण भगवत भक्तीच्या प्रती, हे तुमचं गंतव्य सांगते. निष्ठानंतर रुची, की रुची म्हणजे काय, एकच गोष्ट तुम्हाला सारखं सारखं करायला आवडतं. जसं एखाद्याला वडापाव खायची इच्छा आहे तर तो शोधत राहतो. दारू पिणार असतो तो दारूचं दुकान शोधत असतो, गांजे पिणार गांजे शोधतो, कारण त्याची रुची त्याच्या गोष्टीमध्ये. तर त्याच प्रकारे आपली जी रुची आहे ती भगवत कार्यामध्ये जर निष्ठा एकदा झाली की रुची करणार, मग तुम्ही ग्रंथ भगवद्गीता वाचणार, भागवत वाचणार, हरिनामाचा जप करणार, प्रवचन ऐकणार. भगवत भक्ती सोडून तुम्हाला दुसरीकडे कुठं रुचीच निर्माण होणार नाही. जी भौतिक संसारामधली रुची आहे ना, ती रुची कमी होऊन कुठे जाईल, भगवत भक्तीमध्ये रुची जाईल. रुचीनंतर काय होईल, आसक्ती, अटॅचमेंट वाटेल की भक्त, भगवंत, मंदिर याच्याशिवाय मी राहू शकत नाही. म्हणून आपल्या 3 कार्याच्या ठिकाणी आपलं क्षेत्र असतंय, ऑफिस, घर आणि मंदिर. आपलं ओढ कुठे आहे याच्यावर आपला रिझल्ट असणार आहे. कारण की आपण घरी गेल्यानंतर घरातून एक ध्येय असतं, ऑफिसमधून आल्यानंतर आपल्या मनात आलं आपण सत्संगाला गेलं पाहिजे, तर समजायचं. कारण शेवटी एक ना एक दिवस घर आणि ऑफिस तुम्हाला सोडावं लागणार आहे. अल्टिमेट तुम्हाला स्पिरिच्युअलकडे जावंच लागणार आहे. आज न उद्या 40 वर्षे, 50 वर्षे, 60 वर्षानंतर मृत्यू प्रत्येकाला यायचा ना. मग ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं सोडावं लागणार आहेत. कोणत्या, घर आणि ऑफिस. कुठे जावं लागणार आहे, अध्यात्म किंवा भक्तीकडे जाणार. मग आताचा ओढ तुमचा पुढचं भविष्य ठरवणार आहे. तुमच्या लक्षात आहे ना मी काय सांगतोय, काय लक्षात येतं तुमच्या, की माझा ओढ कुठं असला पाहिजे, की जेवढा ऑफिसमध्ये घराकडे, ऑफिसमधून घराकडे, तेवढाच ओढ मंदिरात किंवा सत्संगात असलं पाहिजे. कारण ते तुमचं भविष्याचा रिझल्ट ठरवणार आहे. आणि तीच बरं ते तर आहे, पण मानसिक चेतना पण तशी असली पाहिजे. म्हणून आतापासून हळूहळू आपल्याला जीवनातली प्रॅक्टिस करायची. असं म्हणत नाही की तुम्ही सगळं घरदार सोडून मंदिरातच बसा. जीवनात तर थोडा मंदिरात जाऊन बसा, अर्धा तास, 15 मिनटं, 5च मिनटं बसा शांत आणि विचार करा मी आणि भगवंत. तुम्ही म्हणता मंदिरात शक्य नाही, पण तुमच्या देवघरात जा आणि भगवंत तुम्ही रोज 5 मिनटं सकाळ संध्याकाळ एकांतात बसा की भगवंता मी तुला वेळ देतोय. भगवंताला दाखवा तुमची सिन्सिरिटी, प्रामाणिकता दाखवा. आणि ती दाखवली तर भगवंत आपल्याला ते करतात. म्हणून आसक्ती झाली, आसक्तीनंतर भाव होते, भगवंताच्या प्रती भावना निर्माण होते, भावनानंतर प्रेम होते आणि प्रेमानंतर काय, भवेत कर्मा, तुम्हाला ते भगवंताच्या प्रती तुम्हाला ती प्राप्ती होऊ शकते. म्हणून हे स्टेप सांगितलेले आहेत. आणि हे स्टेप सांगितल्यानंतर शास्त्र अध्ययन. मग आता कोणते ग्रंथ आहेत, तर भगवद्गीतेचा बेसिक परिचय असा आहे की ग्रंथांमध्ये श्रुती हे ऐकण्यास्वर्ग आहे. श्रुती आणि स्मृती हे 2 ग्रंथ आहेत. श्रुती म्हणजे ऐकण्याजोगे आणि ते अपौरुषेय म्हणजे ते ज्ञान भगवंताने ब्रह्माजीला, ब्रह्माजी नारदाला, नारदाने व्यासाला, व्यासाने माधवाला आणि माधवाने ते परंपरेद्वारे आपल्यापर्यंत आले. दुसरं 4 वेद आहेत ना, ऋग्वेद, साम, अथर्व आणि यजुर्वेद, हे 4 वेद आहेत ना, ते कोणासाठी आहेत, ब्रह्मचार्यासाठी 4 वेद. ब्राह्मण्य हे जे ग्रंथ आहे विशेष करून ग्रहस्थासाठी आहे. अरण्य म्हणजे वानप्रस्थासाठी आहे. उपनिषद आणि उपनिषद जे ग्रंथ आहेत ते संन्यासासाठी आहेत. एकदा पुन्हा रिपीट ऐका. जे ब्रह्मचारी वर्ग आहे त्यासाठी कोणते 4 वेद आहेत. जे ग्रहस्थासाठी ब्राह्मण्य, अरण्य म्हणजे अरण्यात कसं राहिलं पाहिजे ते संन्यासासाठी आहेत, वानप्रस्थासाठी. आणि उपनिषद किंवा कलिसंतरण उपनिषद ग्रंथ कोणासाठी आहे, तर संन्यासासाठी आहेत. आणि श्रुती आणि स्मृतीवर आधारित ग्रंथ कोणते आहेत, तर जे स्मृती आणि श्रुतीवर इतिहास हे आधारित. आणि इतिहासामध्ये रामायण, महाभारत, रामायण महाभारत हे इतिहासामध्ये येतात. आणि महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता येते. ठीक आहे.
त्याच्यानंतर पुराणामध्ये 18 पुराण, तर त्याच्यामध्ये सत्वगुणाचे विशेष करून 18 पुराणामध्ये विष्णू पुराण, भागवत पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण, शिवपुराण, गरुड पुराण इत्यादी असे 18 पुराणं दिलेले आहेत. आणि दुसरं श्रुती आणि स्मृतीवर आधारित आणखीन ग्रंथाची दिलेली. कोणती दिलेली? सूत्रामध्ये सूत्र आहेत, वेदांत सूत्र आहेत, भक्ती नारद भक्ती सूत्र आहेत, हे सूत्रामध्ये कॅटेगरी येते. वेदांग, वेदाचे अंग आहेत, उपांग म्हणतात. त्याच्यामध्ये व्याकरण, निरुक्त, छंद, कल्प, ज्योतिष्य आणि शिक्षा हे कशामध्ये येतात? वेदांगमध्ये येतात. उपवेदामध्ये सगळ्यांना हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आज जड चाललं वाटतंय ना? हां, कथा सांगतो थोडंसं. ते सिद्धांत मत हे कळायला पाहिजे कुठं काय चालू आहे. ठीक आहे. आणि उपवेदामध्ये काय माहिती आहे का? अथर्ववेद, आपला आयुर्वेद आहे, धनुर्वेद आहे, गंधर्ववेद आहे. त्याच्या डिटेल्स एक प्रवचन आहे, त्याच्या मी नंतर घेईन कधीतरी. आणि गीतेमध्ये विशेष करून 700 श्लोक, 700 श्लोकामध्ये 18 अध्याय 4 वक्ते आहेत. 4 वक्ते कोणते आहेत? एक श्लोक कोण म्हटलेला आहे? धृतराष्ट्रानं म्हटलेला आहे. संजयनं 48 श्लोक म्हटलेले आहेत. आणि अर्जुनाने किती श्लोक म्हटले माहिती आहे का? 76 श्लोक म्हटलेले आहेत. आणि भगवान कृष्णाने किती श्लोक म्हटले माहिती आहे का? 575 श्लोक म्हटलेले आहेत. असं ह्या गीतेचं दिलेलं आहे. म्हणून ही गीता दिलेली. तर एवढे दिल्यानंतर ह्या ग्रंथाचा उद्देश काय? तर महत्त्वाचं की भगवंताच्या प्रती. जेव्हा भगवद्गीता लिहिली होती, तर भगवद्गीता ही कोणाला लिहिलेली माहिती आहे तुम्हाला? म्हणजे भगवद्गीता कोणी लिखाण केलं माहिती आहे तुम्हाला? गणपतींनी केलेली आहे. कशी केलेली आहे? जेव्हा एक दिवस वेदव्यास असं चिंतन मनन करीत बसले होते. आणि चिंतन मनन करीत असताना त्याच्या पहिले प्रसंग असा आहे की वेदव्यासाने 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद लिखाण केलं. पहिल्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतामध्ये त्याचं विस्तृत वर्णन येते. आणि लिखाण केल्यानंतर ते चिंताग्रस्त केले की मी एवढं लिखाण केलंय तरी मला जी मनाला संतुष्टी, समाधान प्राप्त का नाही आहे? माझ्या असंतुष्टीचं कारण काय? भद्रिका आश्रममध्ये सरस्वतीच्या तटावर माझं काय कारण आहे? असं चिंतन करीत असताना खूप वेळ गेल्यानंतर त्यांचे गुरुदेव आले. आणि गुरुदेवाला आल्यानंतर त्याने आदर सत्कार केला. नारद मुनी आले आणि त्यांना बसवलं. आणि बसवल्यानंतर नारद मुनी म्हणतात की हे कृष्णद्वैपान, तू असा चिंताग्रस्त काय झालेला आहे? तुझ्या ग्रंथाची सगळी संपदा रचना केलेली, एवढं तू लिखाण केलंय, तुझ्या निराशेचं काय कारण? अशा भरपूर प्रश्नाचा भडीमार करतात. त्यावेळेस वेदव्यास म्हणतात की गुरुदेव, तुम्हाला सगळं माहीत आहे. मी 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद यांची सगळी रचना केलेली आहे, तरी माझ्या जीवनात असंतुष्टीचं कारण काय? त्यावेळेस नारद मुनी त्यांना खडसवतात की म्हणतात की हे वेदव्यास, तू जी ग्रंथ रचना केलेली आहे त्याच्यामध्ये 99% नाही की इंद्रिय भोगामध्ये कर्मकांड, इंद्रिय तृप्तीचं साधन दिले. जे मनुष्य इंद्रिय तृप्तीमध्ये एवढे पडलेले आहेत आणि त्यांना आणखीन इंद्रिय तृप्तीचं लायसन्स तू दिलेले आहे, त्यामुळे इंद्रिय तृप्ती ही समाधान आणि शांती देऊ शकत नाही, उलट ते दुःख तुला देऊ देते. म्हणून तुला जर जीवनाची संतुष्टी प्राप्त करायची असेल तर तू काय कर? भगवंताचे नाम, रूप, गुण, लीला याचं बखान कर. आणि त्यासाठी तू काय कर? भगवंताच्या अगाध लीलाचं चरित्राचं वर्णन कर. तर इथे एक शिक्षा अशी आहे की वेदव्यासाने एवढे ग्रंथ लिहून सुद्धा असंतुष्ट आहेत. तर विचार करा, आपण जे तथाकथित लोकांनी हे चरित्र, ते पुराण वाचन करतो, जे शास्त्रामध्ये त्याचा कुठेही पाठपुरावा नाही, आपण दर गुरुवारी पारायण करतो किंवा पारायणाचा चक्र पारायण, याचे त्याचे पारायण खूप करतो, त्याच्यातून तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? हो, वेदव्यासाने लिहून सुद्धा त्यांना संतुष्टी भेटत नाही. जे तथाकथित आपण ग्रंथ वाचले तर आपण भगवत मार्गाकडेच कसे जाऊ शकेल? म्हणून वेदव्यासाने त्यांना संतुष्टी कधी प्राप्त झाली? जेव्हा त्यांनी भागवत ग्रंथ लिखाण केला, तेव्हा त्यांना ती काय झालं? ती प्राप्त झालं. तसंच आपल्याला शिक्षा, आपल्याला जर जीवनात समाधान, सुख प्राप्त करायचं असेल तर आपण भागवत ग्रंथ वाचला पाहिजे वेदव्यासाने. आणि वेदव्यासाने काय केलं? 4 शिष्यांना 4 वेद वाटून दिले आणि इतिहास करून रोमहर्षांना दिले आणि भागवत ग्रंथ स्वतः लिहिला आणि तोच ग्रंथ आपल्याला देण्यात आलेला आहे. म्हणून यासाठी विशेष करून ते लिखाण केल्यानंतर त्यांनी पाहिलं, महाभारताच्या, भागवताच्या पहिले महाभारताची रचना केली. महाभारतामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची रचना केल्यानंतर तर कलियुगामध्ये जे अल्पबुद्धीचे लोक आहेत, त्यांची बुद्धिहीन आहे,
त्यांना आणि त्या महाभारतामध्ये भगवती ते दिली. तर त्याच्यामध्ये एक विशेष श्लोक आहे की तो श्लोक कसा माणसाला हे करतो. कसा श्लोक करतो ते म्हणतात की उचिष्ट शिव निर्माल्यम वमन मूर्त कर्पटम काकविष्टा समयुक्त पंचपूताने भारता. हे 5 गोष्टी कशात पवित्र म्हटलेल्या जात आहे. कोणत्या 5 गोष्टी? एक उचिष्ट, ठीक आहे, उष्ट आहे ना, हे पवित्र म्हटलेलं आहे. दुसरं काय? शिवनिर्माल्यम. शिवनिर्माल्य काय असतं? शिव काय करतात? निर्माल्य आपल्या अंगाला काय लावतात? भस्म. ते कसं काय पवित्र होऊ शकेल? तिसरं दिलंय वमन मृत कर्पटम, उलटी ही पवित्र म्हटल्या जाते. आणखीन विष्टा, काकविष्टा ही पवित्र म्हटल्या जाते. आणि सगळ्यात शेवटी एक राहिले की जे मृत व्यक्ती असल्याने त्याच्यावरला कापड हे पवित्र म्हटलं जाते. हे पहिल्यांदा श्लोक आले असं ना. हां, याला म्हणतात कूट श्लोक. बघा एक श्लोक कसा भ्रमित करू शकतो. पुन्हा एकदा रिपीट करतो. उच्चिष्ट शिव निर्माल्यम वमन मृत कर्पटम काकविष्टा समायुक्त पंचपूताने भारता. ह्या 5 गोष्टी पवित्र सांगितलेल्या आहेत. तर पहिली काय सांगितलेले? उचिष्ट. आता उचिष्ट अभिषेकाला वापरल्या जाते. कसं तुम्हाला माहिती आहे? गाईचं दूध काढलं जाते. त्या गाईच्या दुधाच्या पहिले जे वासरू लावतं ना तोंड स्थानाला, आणि जेव्हा तोंड लावलं जातं तो गोरखे काय करतो? लगेच काढतो. पाना फुटला की दूध काढतो. म्हणजे ते अभिषेकाला दूध चालतं. उचिष्ट चालतं का नाही? पहिली गोष्ट. थोडं इंटरेस्टिंगसाठी आता मुद्दा घातला आतमध्ये. हां, दुसरं काय सांगितलेलं आहे? शिवनिर्माल्यम. शिवनिर्माल्य म्हणजे काय? जे महादेवाच्या अंगावरली जी गंगा आहे ती वाहती, ती निर्माल्य पवित्र म्हटल्या जाते. कारण की शिवनिर्माल्य ना. तिसरं आहे वमन मृत. वमन म्हणजे उलटी ही पवित्र म्हटल्या जाते आणि ते अभिषेकाला वापरला जातो. मधमाशी काय करते? सगळ्या फुलातून मध काराग आणते आणि जो मवळाचं हे असतं पोळ, त्याच्यामध्ये आपलं सगळं उलटी काय करते? जमा करते. आणि तुम्ही अभिषेकाला वाटताना चाटून खातात. बोट घालू चाटू खाटगा. हां, उलटी म्हटली की तुम्हाला उलटी येते. पण एकमेव पवित्र उलटी म्हटले जाते आणि ती उलटी सगळेजण खातात. याला काय म्हटलं? पवित्र म्हटलं जाते. त्याच्यानंतर काकविष्टा समायुतन, कावळ्याची विष्ठा पवित्र म्हटलं जाते. जसं वटवृक्ष असतो ना, त्याच्यावर जे त्याग करतात. इथं मी पळसकर मातेजीच्या घराच्याकडे जाताना एक लेफ्ट साईडला वेताळबाबाचं मंदिर पाहिलं काहीतरी, तिथं पाहिलं. पण तरी तुम्ही त्या झाडाला काय करतात? प्रदर्शन म्हटलं. आणि शास्त्रामध्ये त्याला पवित्र म्हटलं जाते. हे महाभारतामध्ये वेदव्यासानं श्लोक लिहिलेला आहे. म्हणजे एक श्लोक तुम्हाला भरवितो. आणि सगळ्यात मूर्त कर्पट, मृत शरीरच्या व्यक्तीवर जर रेशम कपडा टाकला, 2च वस्तू पवित्र म्हटलेल्या आहेत त्याच्यामध्ये. एक सोनं, कलियुगामध्ये ते सोनं आणि रेशम कपडा जर मूर्त व्यक्तीवर असेल ना, तो उचलला तर चालतो आणि तो वापरला तरी चालतो. हे काय म्हणतात? पंचपूताने पवित्र म्हटलं जातं. हे कधी दूषित होत नाहीत. कोणत्या 5 गोष्टी? पहिलं उचिष्ट शिवनिर्माल्यम वमन मूर्त कर्पटम काकविष्टा समावित पंचपूताने भारता. ह्या 5 गोष्टी पवित्र म्हटल्या जातात. म्हणून महाभारतामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचं भेटते. तर ह्या गोष्टीचं विशेष करून आपल्याला त्याचा फायदाच होतो. तर प्रत्येकाने याचा नाही का खूप सखोलपणे अभ्यास करून नाही का ते जीवनात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जसं इथे भगवद्गीता म्हणजे काय? एक करुणा असलेलं ग्रंथ आहे. भगवान कृष्ण आपल्या भगवंत गीतेमध्ये म्हणतात अहम बीज प्रद पिता, मी सगळ्यांचा पिता आहे. पण पितापासून आपण जे पुत्र आहेत ते दूर गेलेले आहेत. पण ते आपल्याला भजना गीतेच्या माध्यमातून आकर्षित करण्यासाठी हे ग्रंथ गीता आहे. आणि त्यासाठी ते म्हणतात की जे दिशाहीन व्यक्ती आहेत ह्या समाजामध्ये, जे मार्गदर्शनहीन आहे, त्यांसाठी गीता मार्गदर्शन म्हणून प्रत्येकाने गीता वाचन केले पाहिजे. आणि दुसरं भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे कसं गेलं पाहिजे याचं वर्णन गीतेमध्ये केलेलं. तर गीतेचं वाचन कोण केलं पाहिजे? तर गीतेचं वाचन ती तोडण्यासाठी नसून ती जोडण्यासाठी आहे. तर ह्या व्यक्तीनं गीतेचं वाचन केलं पाहिजे. पहिलं म्हणजे जे तरुण व्यक्ती आहे त्याने गीतेचं वाचन यासाठी केलं पाहिजे की तरुण व्यक्तीने जीवन कसे जगलं पाहिजे याचं वर्णन गीतेमध्ये दिलेलं आहे. जे आज तरुण पिढी युवा भटकलेली ना, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, एक योग्य मार्गदर्शनासाठी त्यांना गीतेचं वाचन केलं पाहिजे. जे म्हातारे लोक आहेत त्याने नाही का जीवनाचा त्याग कसा केला पाहिजे याचं ज्ञान दिलेलं आहे. कारण संसाराच्या प्रती, मुलांच्या नातवाच्या संपत्तीच्या प्रती आसक्ती खूप राहते.
म्हणून ग्रंथ वाचलं तर त्याला ते वैराग्य निर्माण झालं पाहिजे. बऱ्याच वेळा लय घोकंपट्टी करतात. जसं मी आमच्या हरकपूर माताजींसोबत एक ठिकाणी गेलतो त्यांच्या रिलेटिव्हच्या घरी, आणि गेल्यानंतर त्या माताजी खूप ग्रंथ वाचन करतात, खूप ग्रंथ वाचन करतात, पण त्यांची एक गोष्ट पाहिली, अटॅचमेंट सुटत नव्हती. स्टडी केल्यानंतर एक अटॅचमेंट, ते खूप डीप स्टडी करतात पण अटॅच नाही. तर ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे, म्हातारे लोकांनी जीवनाचा त्याग करण्यासाठी शिकलं पाहिजे की नाही रे बाबा, आज माझं शरीर थकलं, जर्जर झालेलं आहे आणि मला ह्या शरीराला सोडावं लागणार आहे, पण मी तयारी केली पाहिजे मनाचं. आणि जसं जसं ग्रंथ वाचताना तसं तसं तुम्हाला नाही का त्याच्यातून काय झालं पाहिजे, दोन गोष्टी आल्या पाहिजे, एक ज्ञान आणि वैराग्य आलं पाहिजे. ज्ञान कोणत्या गोष्टीचं, की हे जीवन आपल्यासाठी नाही, संसार नाही का क्षणभंगूर आहे, नश्वर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आध्यात्मिक जगत शाश्वत आहे. आणि वैराग्य म्हणजे ह्या जगातलं आपलं काही नसलं पाहिजे. हे म्हाताऱ्या लोकांसाठी, जे अज्ञानी व्यक्ती आहेत ह्या जगामध्ये अज्ञानामध्ये जगत असतात, त्याने ज्ञान प्राप्त करण्यासाठी घेतलं पाहिजे. आणि ज्ञानी व्यक्तीनं कशासाठी ग्रंथ वाचले पाहिजे, ज्ञानानं नंबरात आली पाहिजे. जसं तुम्ही एखादं आंब्याचं झाड पाहिलं, संत्री मोसंबीचं झाड पाहिलं, जसे जसे फळं लागतात ना तसं तसं ते झाड काय होतंय, वागतंय. त्याच प्रकारे तुम्ही ग्रंथ वाचता, शास्त्र वाचल्यानंतर तुमच्या सद्गुणाचे फळं लागून तुम्ही नम्र झाले पाहिजे. ज्ञानी व्यक्तीला अहंकार नाही झालं पाहिजे, अरे मी एवढं पाठांतर केलं, मला लय प्रवचन चांगलं येतं आहे, माझ्या प्रवचनानं लोक रडतात. नाही, ज्ञानी व्यक्ती अज्ञानातून ज्ञान प्राप्त करणे आणि ज्ञानी व्यक्तीनं नम्र झालं पाहिजे, त्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जे धनवान व्यक्ती आहेत त्यांनी ग्रंथ का वाचन करावे, तर त्यांना दया निर्माण करण्यासाठी वाचन केले पाहिजे, की हे धन मला भगवत कृपेने भेटलं आहे आणि या धनाचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. कोणासाठी, जे समाजामध्ये जे गरजेचे लोक आहेत त्यासाठी ते वाचन केलं पाहिजे. जे धनहीन व्यक्ती आहेत, ज्यांना धनाचं हीन आहेत, गरीब आहेत, त्यांनी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. कशासाठी केलं पाहिजे, सुदामासारखी कथा वाचली तर सुदामाला भगवान कृष्णाने मदत केली तर मला काय नाही भेटणार. आणि जे जे भगवंताची सेवा करतात भगवंत त्याला भरभराटून देतात. म्हणून भगवत भक्तीमध्ये आशेचे किरण देण्यासाठी जे धनहीन व्यक्ती त्यांनी ग्रंथाचं वाचन करावं. जे बलशाली व्यक्ती आहे त्यांची ताकद कुठं लावली पाहिजे, कशी लावली पाहिजे, नाही ते जर त्याला मार्गदर्शन नाही केलं तर तो चुकीच्या ठिकाणी नाही त्याची शक्ती उपयोगात आणेल. म्हणून त्या बलशाली व्यक्तीनं ग्रंथाचं वाचन करून त्या बळाला उपयोगात आणलं पाहिजे, त्यासाठी त्यानं ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आणि जे बलहीन व्यक्ती आहेत, ज्यांना ताकद नाही, तर त्याने काय ग्रंथ वाचून नाही का आंतरिक ताकद वाढवली पाहिजे. बाहेरच्या जगावर युद्ध प्राप्त करणं सोपं असतंय, पण आंतरिक युद्धावर म्हणजे आंतरिक जे आपल्या समस्यावर त्याच्या विजय प्राप्त करणं खूप कठीण आहे. आपल्या मनावर, आपल्या भावनावर, आपल्या वेदनावर, किंवा आपण ज्या समस्याला फेस करतो का आपण खचून जातो, बऱ्याच वेळा खूप खचून जातो. पण त्या खचून गेलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचतात तुम्हाला ती आंतरिक ताकद भेटते, बूस्टर ताकद भेटते. म्हणून त्यासाठी वाचन केलं पाहिजे. अहंकार व्यक्तीनं ग्रंथ वाचले पाहिजे. अहंकार आहे व्यक्तीने यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे, ग्रंथ सावधान करता, भाऊ अहंकार करू नको, जगात कोण ना कोणी तुला दाबण्यासाठी, दमन करण्यासाठी येत आहे. म्हणून त्यासाठी चेतावणी दिली जाते, तू सावध होय, अहंकार करशील तर प्रकृती एक दिवस तुला फटका देईन. म्हणून अहंकार कमी करण्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जे मूर्तिशय व्यक्ती आहे, ज्याला मूर्ती जवळ आला आहे, त्याने मोक्षप्राप्ती किंवा मुक्तीसाठी कशा प्रकारे केले पाहिजे त्याने ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. ते म्हणतात प्रभूजी आम्हाला तर आमच्या जवळ अजून मूर्ती नाही आला. नाही, आपला मूर्ती 7 दिवसात किंवा 7 रात्र देणार आहे. एक तर दिवसा किंवा रात्र, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, एक तर दिवसा किंवा रात्र. मग तुम्ही गरीब असो का श्रीमंत असो, काळे असो का गोरी असो, ज्ञानी असो का अज्ञानी असो, तुम्ही ब्युटिफुल असो का विद्रूप असो, मूर्ती तुमच्या, तुम्हाला कोणाला नोटीस येते का मूर्तीच्या पहिले? इथं भगूरमध्ये समशमभूमी आहे का हो? आहे ना, इथंच आहे ना? हो हो. का बरं समशमभूमी? म्हणजे माणसं मारतात ना? हां, आपण मारणारच आहेत ना, बरोबर ना? म्हणून हे वस्तू पाहिलं ना मी एकदा, आता ते म्हणतात समशम प्रभूजी तुम्ही कधी गेले नाही, तुम्हाला कसं काय माहीत? तर हे फार 17-18 वर्षापूर्वीचे आमचे एक सरदारजी ओळखीचे होते, त्यांचा भाऊ वारला होता, त्यांचे वडील वारले होते आणि तिथं आलं होतं मी. आणि ते अजून माझ्यालाच आहे. या रस्त्यात मी जेव्हा कधी येतो ना ते माझ्या डोक्यात 18-19 वर्ष झाले असतात. ते
2002ची गोष्ट असेल, हो 2001 2002ची. त्यावेळेस काही नव्हतं, सगळं हे होतं, तेव्हापासून माझ्या लक्षात होतं. ते वेगळा विषय. पण इथं काय सांगायचं की मृत्यू आपल्या आजूबाजूला म्हणत राहतो, म्हणून त्याला सावध होण्यासाठी मोक्ष कसा प्राप्त केला पाहिजे, वैकुंठ धामाची कशी प्राप्ती केली पाहिजे, त्यासाठी ग्रंथाचं वाचन केले पाहिजे. जे दुःखी पीडित व्यक्ती आहे त्यांना शांती प्राप्त करण्यासाठी ग्रंथ वाचन केले पाहिजे. की मनाला माझ्या वस्तू आणि व्यक्ती मला शांत करू शकत नाही. तर जसं मी काल स्टेटस ठेवलं, मला एकानं विचारलं की प्रभूजी दुःखाची किंमत काय, तर ते दिलेलं आहे की दुःखाची किंमत काय, तर आम्हाला फुकटामध्ये सगळं दुःख भेटून गेलेलं आहे. म्हणून आपल्या दुःखाची किती जाहिरात केली तर कोणी कस्टमर भेटणार नाही. किती आपल्या दुःखाची जाहिरात केली, कस्टमर कोणीच भेटणार नाही. आणि दुसरं सुख विकत घेता येत नाही, दुःख विकता येत नाही. म्हणून जे दुःखी पिढी आहेत आणि निमित्त त्रस्त असतात त्यांनी इकडे तिकडे दुःख सांगून काही होत नाही. हो, लोक काय करतात, हसून दुःख तोंड बारीक करून ऐकतात आणि लोकांना हसून सांगत राहतात. म्हणून जेव्हा कधी वाटलं प्रामाणिकपणे उठा, ग्रंथ घ्या आणि वाचा, त्यासाठी केलं पाहिजे. आणि जे संशय व्यक्ती आहे, संशय आत्मा आहे, शंकाळू आहे, याचं असं का तसं काय, नाकाच्या शेंड्यापर्यंत तिलक का लावायचा, आडवा दंडोच का करायचा, किंवा देवामध्ये असंच का तसं का, हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्या ग्रंथांमध्ये, त्यासाठी वाचन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे ग्रंथ आपल्याला एक आपल्या गंतव्य भगवत धामात कशासाठी जाण्यासाठी आपल्याला मदत करतो. म्हणून त्यासाठी एक लीडर होण्यासाठी ग्रंथ काय करतं, आपल्याला एक चांगली गोष्टी देते, 3 गोष्टी देते: फ्रेंड्स, फिलॉसॉफी आणि गायडन्स. फ्रेंड्स, भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात ना, अर्जुना तू कोण आहे माझं माहिती आहे का, तू फ्रेंड्स आहे, फिलॉसॉफर आहे आणि गायडन्स आहे. तर गीता आपल्याला काय करते, फ्रेंड्स पण आहे, फ्रेंड्स नाही तर गायडन्स करणार आहे. गायडन्स म्हणजे मार्गदर्शन करणार आहे. आणि फिलॉसॉफी नुसती सांगून नाही चालणार, तर ते फिलॉसॉफी सांगून सोडत नाही, तर गायडन्स कसं करायचं त्याला प्रॅक्टिकली पण सांगितलं जाते. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात मित्रता ह्या लेवलला पाहिजे, आणि कशी, फ्रेंड्स, फिलॉसॉफर आणि गायडन्स 3 लेवलला ट्रायंगल असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा अवस्थेमध्ये राहू तर ते ग्रंथाचा आपल्याला जीवनात निश्चित फायदा होतो. तर आपण जेव्हा जेव्हा शक्य होईल, जेव्हा जेव्हा वेळ भेटेल, काही नाही, जास्त नाही, रोजचे 10 मिनटं काढा, 10च मिनटं काढा, आणि नाही समजलं तरी वाचत चला, तुम्हाला कळू न कळू. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल, समस्या असेल, इथं आमच्या हरकप्रभू माताजी बसलेले येतात, किंवा तुम्ही मला नंतर येऊन भेटू शकतात, तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे. नुसतं भावनिक स्तरावर भक्ती करू नका, आणि सखोलपणे त्याचा भक्तीचं नॉलेज घ्या, आणि ते प्रश्न लिहून आणायचे, आणि मग त्याच्यावर उत्तर आपण नाही का डिस्कशन करू. तर हे त्यासाठी रोजचे रोज ॲटलिस्ट 10 मिनटं गीता वाचा. आणि आपलं शरीर सुटण्याच्या पहिले, आपण स्वतःला हिंदू म्हणतोय, तर आपलं शरीर सुटण्याच्या पहिले आपण रामायण, महाभारत, भगवद्गीता, भागवत ग्रंथ याचं नाही का वाचन केलं पाहिजे. असा कधीच वेळ भेटणार नाही की एक दिवस मी शांत बसेन आणि 10 घंटे वाचेल, होणारच नाही. थेंबे थेंबे तळे साचे. जसं आमचे काळकुंडे पुरोहित नाशिक मंदिरामध्ये अखिलेश्वर रामप्रभू, ते असे एक दिवस आले होते माझ्याकडे. मी त्यांना एकच फॉर्म्युला दिला, प्रभूजी केवळ तू 10 मिनटं तुम्ही भागवतम वाचा. आज त्यांनी 12 स्कंद 2-2.5 वर्षामध्ये वाचून काढले. ते कुठं ऑफिसमध्ये जातात ना, लगेच बॅगमधून नाही का गीता काढतात, पॉकेट साईजची गीता, आणि लगेच वाचतात. किंवा कुठं लोक मोबाईल खेळतात ना, तर ते मोबाईल नाही, ते काय करतात, मोबाईलमध्ये पण त्यांच्याकडे गीता आहे, पण ते स्पेशली ग्रंथ ठेवतात आणि वाचत बसतात. 5 मिनटं असो, 10 मिनटं असो. आमचे कृष्ण धनपूर आम्ही सब्जी कटिंगला जायचो, 3 ते 4 सब्जी कटिंग असायचे. तर 45 मिनटामध्ये सब्जी कटिंग झाली. पुढचे 15 मिनटामध्ये त्याने 3 वर्षाच्या आतमध्ये 32 पुस्तकं वाचून काढले. कधी 5 मिनटं, कधी 10 मिनटं, कधी 15, कधी 20 मिनटं, 25 मिनटं. त्या 1 तासामध्ये जेवढा टाईम उरेल मला, तेवढ्यामध्ये मी पुस्तकं वाचले पाहिजे. आपण काय करतो, मोबाईल चालत बसतो, गावगप्पा मारतो, TV बघतो, हे कधीच होणार नाही. थोडासा वेळ काढायचा. आपल्या असं समजलं पाहिजे, आता मला झोप येते, पण झोपायच्या पहिले मला चांगले ड्रीम पाडण्यासाठी, चांगले स्वप्न पाडण्यासाठी चला 5 मिनटं मी भगवद्गीता वाचत झोपेल. तेवढं तर 5 मिनटं तरी झोप कॉम्प्रोमाइज करू शकतात. आणि तुम्हाला कळणार नाही की तुमच्या जीवनात कधी ग्रंथ वाचून झालेले आहेत, आणि त्याचा फायदा होतो. आणि अध्यात्मामध्ये तुमचे सिद्धांत क्लिअर होतात. नाही तर जिकडे हवा येईल ना, तुम्ही भक्तीमध्ये मला भावनिक नका. तुम्हाला आज जरी प्रवचन जड गेलं असेल, मान्य करतो, तुमचे चेहरे पाहून जड गेले तुम्हाला, पण हे सिद्धांत समजणं महत्त्वाचं आहे. हे काही भक्तीचा मार्ग वन टाईम नाही आहे.
हा खूप लॉंग टाईम आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला नाही का तुम्ही सामाजिक स्तरावर, शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर आणि स्पिरिच्युअल आध्यात्मिक स्तरावर तुम्ही पक्के झाले पाहिजे. समाजात कसं राहिलं पाहिजे, शरीराचं बॅलन्स कसं ठेवलं पाहिजे, पारिवारिक जीवनामध्ये कसे रिलेशन ठेवले पाहिजे आणि आध्यात्मिक कशी प्रगती केली पाहिजे, ह्या चारही गोष्टीचं आपल्याला एकदम प्रॉपर वेनं गायडन्स आपल्याला ग्रंथ करतात. म्हणून या ग्रंथाचं वाचन करा. ज्यांच्याकडे नसेल तर आमच्या हरेकप्रभूजी माताजीकडे ते ग्रंथ आहे, तुम्ही ते घ्या, वाचन करा आणि आपलं जीवन समाधानी सुखी समाधी करून आपल्या जीवनाला भगवत प्राप्ती करा.